आज आमचे मित्र बंधू आमचे या ठिकाणी आज पेंटिंगचं असं जे पहिल्यापासून हात आहे किंवा कुठल्याही पेंटिंग असलं काय असलं तरी आवडून आमच्या बौद्ध बांधवांना या ठिकाणी प्रत्येकजण आमचे बोलवते म्हणजे काय पैसे कमी जास्त काय असलं तरी म्हणजे आपलं सगळ्यांना सांभाळून घेणारे आमची व्यक्तिमत्व आहे. तर आज तुमचं नाव काय? कांतीलाल. पूर्ण सांगा. कांतीलाल भगवान थोरवे. मग तुम्ही आता तुमचं शिक्षण किती झालं? 8वी पास. पण शाळा तिथं कुठं शिकणार? हां, इथून पुढं काय शिकणार? इथून पुढं नाही शिकलो. आमची अवस्था जरा बिकट होती. म्हणजे मग आता तुम्ही इकडं कसं वाढला? म्हणजे व्यवसायाकडे कसं वाढला तुम्ही? व्यवसायाकडे म्हणजे आमच्या वडिलापासून. वडील पेंटिंग? आमचे वडील पेंटिंगच करत होते. आणि पहिला काय असा कलर नव्हता, रोलर वगैरे काय नव्हतं, ब्रश होता फक्त. ब्रशवरनं सगळं करत होतो. चुना होता पहिला, आता चुना सिमेंट कलर काय नाही. आता ऑइल बॉन्ड म्हणून आहे, आता नवीन निघाले ट्रेंड. आणि ही आता आवड झाली मला. मोठी काम काय घेता? हो, बारीक मोठे दोन्ही पण. माणसं वगैरे माणूस आहे ना. मग आता ही कोणी पार्टनर आहे कोण? हा, पार्टनर आहे माझे. मग आता पार्टनर आठवले तुम्हाला गावामधून छंद लागला? काय सांगायचं होतं याला? छंद गावामधून आला कलरचा? लय वर्षापासून आहे. कोणाची करणं वगैरे घेतली नव्हती पहिल्या म्हणजे रंगवताना किंवा काय असं बघ? काय नाही, स्वतः शिकलं. स्वतः शिकला. मग आता तुमचं कुटुंब चालतं काय गाव? चालतंय. म्हणजे हा मला समजा बाहेर गेलं पैसे जरा कमी जास्त करतात किंवा देत नाही किंवा काय आणि अडचण अशा काय तुमच्याला अडचणी आल्या का? अशा भरपूर अडचणी पण काय तसं काय लक्ष दिलेलं नाही, गेले काम करून खाणे एवढं लक्षात आहे. म्हणजे म्हणजे काय एवढं काय केलं नाही काय. मग आता तुम्ही जाते तुमच्या दोघांचा मेळ बसतो का? बसतोय. मग आणि मोठं काम असतं तर आम्ही दोघं घेतो, दुसरी माणसं बोलवतो भाजी. असं किती माणसं आहेत आमच्या 10-12 आहेत माणसं. असं किती मोठं काम असतं? किती मोठं घेतोय. मग आता तुमचं मग आता दोघांचं म्हणजे असंच असताना काही ठिकाणी माणसं तुम्हाला उपलब्ध भेटत नाही किंवा काम भेटले तेव्हा मग तुमची अडचण त्या अडचण आली का तुम्हाला? म्हणून माणसं बाबा आली नाही आली अडचण भरपूर आहे, पण आमच्या दोघांनी केलं. त्यावेळेला म्हणजे अडचणी तुम्ही मात करून. मग आता एखाद्या बाबा जी आवड आहे पेंटिंगची तर मग त्याला बाबा तुम्ही शिकवशील आता? हो, शिकवणार. आम्ही सांगतो कामगार म्हणजे शिकवण्यासाठीच. त्यांची पण परिस्थिती अशी असल्यामुळं तर ते आमच्याकडे येतात. बरोबर. मग आम्ही त्यांना शिकवतो. मग अशी काय मुलं शिकवली? हो, भरपूर शिकवली. स्वतःच्या पायावर उभं राहिले. अशी साधारणपणे किती मुलं शिकवली? तरी आतापर्यंत 10-12 पर्यंत झाली. तरी त्या कांतीला 10-12 कुटुंब म्हणजे चांगल्या पद्धतीला त्यांनी रुटीन लावून दिले. तर असं माझ्या मते सगळ्याच लोकांनी किंवा सगळ्याच मुलांनी जे व्यवसायदार असतील लोक काय असतील ते प्रत्येकानं असे 4 वर्ष घेतली तर म्हणजे आपल्याची संख्या व्यवसाय आलं जातात ती व्यवसायामध्ये आराम न जाता कोणाला उत्सुक आहे पेंटिंगमध्ये तर येऊन आपल्या कांतीलाचे आमच्या संपर्क झाला. तर कांतीला तुमच्याकडे कॉन्टॅक्ट करायचा एखादा नंबर सांगा. नंबर असं काय तोंडपाठ नाहीत माझे. नंबर असे वेगवेगळे येतात कामगार. तुमचा नंबर सांगा कॉन्टॅक्टसाठी. 96 65 84 57 39. जय जय.